अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. मंडळींनो, आपण प्रत्येक वेळेस किंवा प्रत्येक कामामध्ये खूप मेहनत घेतो, खूप कष्ट करतो, पण पाहिजे तसं आपलं नशीब आपल्याला साथ देत नाही किंवा आपल्याला त्या कामामध्ये पाहिजे तसं यश मिळत नाही. म्हणजे आपण नोकरीमध्ये दिवस रात्र काम करतो आहे, मेहनत घेतो आहे, किंवा व्यापार असेल, उद्योगधंदा असेल, बुटीक असेल, प्रत्येक ठिकाणी मेहनत घेतो आहे, पण आपलं नशीब आपल्याला साथ देत नाही आहे, आपल्याला पाहिजे तशी प्रगती होत नाही आहे. तर अशा वेळेस आपल्याला स्वामींची एक सेवा करायची आहे. ती सेवा अतिशय प्रभावशाली आहे, जी आपण कधीही कुठेही केव्हाही करू शकतो. त्याला वेळेचं बंधन असं नाही. तर ती सेवा काय आहे, कोणती आहे आणि ती कशी करायची, ती सर्व जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. त्यासाठी नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, स्किप न करता बघा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. मंडळींनो, तुम्हाला तर माहितीच आहे की स्वामी समर्थ महाराज म्हणतात की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जो सेवेकरी मला श्रद्धेने सर्व सेवा करतो, माझ्यावर विश्वास ठेवतो, त्यांच्या सदैव मी पाठीशी उभा राहतो आणि त्यांच्यावर कसल्याही प्रकारचे संकट येऊ देत नाही. मंडळींनो, हे स्वामींनी भक्तांना दिलेले अभिवचनच आहे. आणि स्वामी समर्थ महाराज असेही देखील म्हणतात की मी तुमचाच आहे. मला फक्त तुमच्या शब्दांची आणि नामस्मरणाची भूक आहे. मला कुठल्याही पंचपक्वानांची, सोन्या चांदीची भूक नाही. तर मला फक्त तुम्ही माझी सेवा करा, माझं नामस्मरण करा, बस एवढंच काफी आहे. म्हणून संकटाच्या काळात तुम्ही फक्त माझे नामस्मरण करा आणि मी सदैव तुमच्या पाठीशी आहे. त्या संकटातून तुमची सुटका मी निश्चितच करणार आहे. संकटात सापडलेले आपले नाव स्वामी समर्थ महाराज किनाऱ्यावर तारून आणणार आहेत. स्वामी भक्तांना आपली जर आता आशा संपली असेल किंवा नशिबाने आपल्याला साथ देणे सोडले असेल किंवा आपल्याला चारही बाजूंना आपला अंधार दिसतो आहे, तुम्ही पूर्णपणे खचून गेले आहात, तुमचा आत्मविश्वास पूर्णपणे खचला आहे, तुम्हाला सगळीकडे आता अंधारच दिसतो आहे किंवा तुम्हाला कुठेही एक यशाचं किरणसुद्धा दिसत नसेल, तर अशावेळी आपल्याजवळ एकच उपाय उरतो, तो म्हणजे स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेत तल्लीन होण्याचा. अशावेळी आपल्याला स्वामींची सेवा सुरू करण्याची खूप जास्त गरज असते. म्हणजेच ज्यावेळेस एखादं संकट येतं, एखादी समस्या येते, त्यावेळेस आपल्याला ते डगमगून जायचं नाही आहे, हताश व्हायचं नाही आहे. त्या संकटांना आपल्याला सामोरं जायचं असतं आणि त्या संकटांना सामोरं जाण्यासाठी आपल्याला एकमेव ताकद जी मिळते ती फक्त आणि फक्त स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेने. तुम्ही फक्त संकटाच्या काळात फक्त स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण करा, त्यांचं नाव घ्या. बघा, तुम्हाला एक प्रकारचा आत्मविश्वास येईल, आत्मबळ येतो. तारक मंत्र म्हणा, तारक मंत्राने सुद्धा खूप मोठा आत्मविश्वास येतो. मनामध्ये, आपल्या शरीरामध्ये एक प्रकारची ऊर्जा संचारते आणि असं वाटतं की आपण सगळ्याच क्षेत्रामध्ये यश मिळवू शकतो. आपण जी काही समस्या आली आहे, संकट आले आहे, त्याला तोंड देऊ शकतो आणि खंबीरपणे उभं राहू शकतो. अशा प्रकारची ही आपली स्वामी समर्थ महाराजांची सेवा आहे. ही एक सेवा करण्यासाठी जी सांगणार आहे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी, त्याला कोणत्याही वेळेचे बंधन नाही. फक्त आपल्या मनामध्ये श्रद्धा असणे खूप जरुरी आहे. आणि ती सेवा म्हणजे श्री स्वामी समर्थ या नामांचा आपल्याला सदैव नामस्मरण करायचं आहे. बसता, उठता, काम करता, कुठलेही छोटे मोठे काम असेल, चालता, बोलता, सदैव स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण करत चला. या नामस्मरणामध्ये एवढी ताकद आहे की नशिबाने आपली साथ देणे सोडले असले तरीसुद्धा स्वामी समर्थ महाराज आपले नशीबच बदलून टाकतात. आणि अनेक अडचणी आल्या असल्या तरीसुद्धा स्वामी समर्थ महाराज आपल्याला त्या अडचणींमधून धावत येऊन बाहेर काढतात आणि त्या अडचणीपासून आपली सुटका करून देतात. आपले सगळे रस्ते बंद झाले तरीसुद्धा नवीन रस्त्याची वाट स्वामी समर्थ महाराज स्वतः आपल्याला दाखवतात. अशी ही आपल्या स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेची किमया आहे, चमत्कार आहे. ती प्रत्येकाने एकदा अनुभव घ्या. रोजची नित्यसेवा जरी केली न चुकता तरीसुद्धा तुम्हाला एक प्रकारचा आत्मविश्वास येतो. मन खचलेलं आहे, मनामध्ये नकारात्मक विचार येतो आहे, काहीतरी करावं असं वाटतच नाही आहे, प्रत्येक ठिकाणी आपल्याला निराशाच येते आहे, तर नक्कीच स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण करा, त्यांची सेवा करा आणि नक्कीच प्रचिती घ्या तुम्ही. मंडळींनो, ज्यावेळी आपल्या आयुष्यामध्ये चारही बाजूंना अंधार दाटून येतो, त्यावेळी प्रकाश म्हणून स्वामी समर्थ महाराज स्वतः आपल्या आयुष्यामध्ये येतात आणि आपली सगळ्या संकटातून सुटका करून देतात व आपल्याला सदैव रक्षण करत असतात.
आणि हाच स्वामींचा खेळ. या खेळाला स्वामींची लीला देखील म्हणतात. मंडळींनो, आपले स्वामी आपली परीक्षा पाहत असतात. त्यामुळे स्वामींची सेवा आणि त्यांचे नामस्मरण करणे यामध्ये कधीही खंड पडू देऊ नका. आपल्या आयुष्यातील भरपूर अडचणी स्वामी समर्थ महाराज दूर करत असतात. म्हणून या सगळ्या अडचणींवर एकच उपाय आहे आणि तो उपाय म्हणजे स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण. त्याला वेळेचं बंधन नाही, कुठल्या अटी शर्ती नाहीत, कुठल्या खाण्यापिण्याच्या नियम नाही, काही सुद्धा नियम नाही आहेत. ही सगळ्यात सोपी सेवा आहे स्वामी समर्थ महाराजांची. फक्त आणि फक्त नामस्मरण करत राहा बस. आणि म्हणून स्वामींचे नामस्मरण सतत करत राहा आणि त्यांच्या नावाचा अखंड जप सदैव करत राहा. स्वामींचे नामस्मरण करून सदैव समाधानी देखील तुम्ही होऊ शकता. सुख असो वा दुःख असो, मन व्याकुळ असो वा चिंतेत असो, नामस्मरण सदैव आणि सर्व प्रसंगात करत राहा. म्हणजे आनंदाचा काळ असो किंवा कठीण काळ असो, सण असो किंवा अनुकूल काळ असो, म्हणजेच विश्रांतीची वेळ असो किंवा झोपेची वेळ असो, नामस्मरण हे आपल्याला सदैव करतच राहायचं आहे. एखादा कठीण प्रसंग जरी आला आपल्या आयुष्यामध्ये किंवा समस्या आली किंवा एखादे संकट आले तर नक्कीच स्वामींना आठवत राहा. आणि चालताना, व्यवसाय करताना, जेवताना, आनंदात किंवा दुःखामध्ये किंवा विविध गोष्टींचे सेवन करताना सुद्धा स्वामींचे नाम घेणे विसरू नका. आणि हो मंडळींनो, श्री स्वामींनी जो उद्देश केला त्यात नामस्मरणाला अधिक महत्त्व दिले आहेत. म्हणजेच स्वामींच्या सेवेमध्ये नामस्मरणाला खूप जास्त महत्त्व दिलेले आहे. तुम्ही कधीही कुठेही, भले तुम्हाला रोजची नित्यसेवा जरी जमत नसेल तरी फक्त काम करताना, स्वयंपाक करताना, कुठल्याही गोष्टी करताना, तुम्ही बाहेर ट्रॅव्हलिंग करत आहात, कुठे काही जात आहात, कुठल्या चांगल्या ठिकाणी, वाईट ठिकाणी, फक्त आणि फक्त झोपताना किंवा उठल्यावर सुद्धा आधी स्वामींचंच नाव घ्या. आणि बघा, तुम्हाला स्वतः प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही. कधीही तुमचा आत्मविश्वास कधीही खचणार नाही किंवा तुम्हाला कधीही नैराश्य येणार नाही. आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण यश मिळवू शकतो हा आत्मविश्वास आपल्या मनामध्ये सदैव राहील. अशी ही किमया आहे या नामस्मरणाची. त्यामुळे आवर्जून आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जी सेवा सांगितली आहे त्या सेवेला कुठल्याही वेळेचं बंधन नाही आहे, खाण्यापिण्याचे नियम नाही आहेत, अटी नाही आहेत. फक्त आणि फक्त नामस्मरण शुद्ध अंतःकरणाने करा आणि स्वामींवर विश्वास ठेवा. बघा, प्रत्येक संकटामध्ये, प्रत्येक समस्यांमध्ये तुम्हाला मार्ग हा सापडेलच. तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेलच तर नक्कीच व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.